गोंयांत जे लँड स्कॅम जाला त्या लँड स्कॅमान जे कांय एडवोकेट्स आनी नोटरी इनवॉल्ड आसा तांचेर सुटेबल एक्शन जातली अशी एक न्यूज हांवें आमच्या न्यूजपेपरार वाचली. आतां एडवोकेट हांव आसलो तरी एक गोश्ट कबूल करपाकच जाय, एक कन्फेस करपाकच जाय की जे हे लँड स्कॅम जाला तातूंत जे डॉक्युमेंट्स आहा ते फोर्ज जाल्या वा खंयचे नवे डॉक्युमेंट जे क्रिएट जाल्या हे लँड स्कॅम करपा खातीर ते खंयच्या तरी लिगल नॉलेज आसलेल्या मनशानूच केलां आसतलें, हातूंत दुबाव ना. आतां जे खरेच कोण कल्प्रीट आसात तांचेर एक्शन जावकूच जाय. पण मदींच नोटरींक मदीं हाडले, नोटरींचेर एक्शन जातली म्हटलें तेन्ना मातशें थोडें म्हाका खुलासो करीन दिसता, सबस्टेन्शिएट करीन दिसता. तुमकां खरें दिसचें ना पण खूब वर्सां आदीं एक मनीस एका नोटरीच्या ऑफिसान आयलो आनी ताणें एक आपलें एफिडेवीट केलें, तें नोटरीन एटेस्ट केलें आनी ताका दिलें. 2 दिसांनी तें एफिडेवीट न्यूजपेपरार एका पब्लीश जालें आनी त्या एफिडेविटार कितें आसलें की जो मांडवी पूल आसा तो आपल्या बापायचो, तो आपूण विकता. जे सेक्रेटरिएट आसा थंय आपल्याक हक्क आसा, ती जागा आपली, अशें त्या मनशान करून नोटरी कडेन वचून एफिडेवीट केल्लें. ते पेपरार येवं नाका, हांव त्या वेळार गव्हर्मेंट प्लिडर आशिल्लो. एक पुलीस इन्स्पेक्टर म्हाज्या कडेन आयलो आनी म्हाका म्हणूंक लागलो, दोतोर हे पळय अशें अशें पेपरार येयलां, हें करप म्हटल्यार नोटरीन सामकी चूक केल्या न्ही. हांवें म्हटलें तूं पुलीस स्टेशनार आसता न्ही, तूं एक तुजें एफिडेवीट करून हाड की पुलीस स्टेशन तुजें, तूं तें भाड्याक दिवपाचो आसा. नोटरी कडेन वच, नोटरी जर तें रजिस्टर करिना तूं म्हाज्या कडेन यो. कित्याक नोटरी कडेन जेन्ना कितें एफिडेवीट किंवा स्टेटमेंट नोटरायज करपाक म्हणा एटेस्ट करपाक वता तेन्ना नोटरीचें एकच काम आसता, जो मनीस आपल्या समोर आयला ताची आयडेंटिटी फिक्स करप. जो मनीस आपल्या कडेन आयला तेचें आधार कार्ड आसूं, पासपोर्ट आसूं वा ड्रायविंग लायसन्स आसूं तें पळोवन तेणें खात्री करची पडटा की जो मनीस येवन हांगा सायन मारता आपल्या समोर तो तोच मनीस जेचें नांव त्या एफिडेविटार आसा. केन्ना केन्ना कितें जाता, जो मनीस येता एफिडेवीट करपाक तेच्या कडेन आयडेंटिफिकेशन दिवपाक कांय आसना, पण तेजो एक आमीक आसता थंय खंय तरी किंवा आसूं येता, तो आपल्या आमिकाक वा रिलेशनान घेवन येवं शकता नोटरी कडेन आनी तो आमीक ताचो वा रिलेशन आपलें आयडेंटिफिकेशन कार्ड, आधार कार्ड म्हणा, पासपोर्ट म्हणा, ड्रायविंग लायसन्स म्हणा, पॅन कार्ड म्हणा, वोटींग कार्ड म्हणा, हे कितेंय एक आयडेंटिफिकेशन दाखोवन जो मनीस नोटरी कडेन एफिडेवीट करपाक गेला ताका आयडेंटिफाय करूं शकता. आनी तशें जर आयडेंटिफाय केलें नोटरीन तें एफिडेवीट स्वेर करचें पडटा. हितून नोटरीचो कांय गुन्यांव आसना. थंय कितें बरयलां, फाल्यां कोणी येयलो अमकी अमकी जागा आपली, आपल्याक अमके अमके लिगल हेर्स आसा, हे जागा विकपाक कोणाचीच हरकत ना अशें म्हणून जर कोण स्टेटमेंट केलो नोटरी कडेन येवन, एफिडेवीट घेवन येयलो तशें टायप मारून, नोटरीन भितर कितें बरयलां हातूंत वचपाची गरज आसना अशें म्हाका जाल्यार दिसता. फक्त ताणें पळोवंक जाय जो मनीस आपल्या कडेन आयला तो तोच मनीस जाचें नांव थंय एफिडेविटार आसा. ही एक गजाल जाली. दुसरी गजाल नोटरी कितें करता, जेन्ना कोण डॉक्युमेंट सर्टिफाय करूंक येता नोटरी कडेन, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट घेवन येता आनी ताची झेरॉक्स कॉपी हाडटा, तेन्ना नोटरी सर्टिफायड टू बी ट्रू कॉपी म्हणून ते नोटरायज करतात. आनी ते डॉक्युमेंट मागीर खंयच्याय गव्हर्मेंट ऑफिसांनी खंयसरूय चलतात. कित्याक नोटरीन ओरिजिनल डॉक्युमेंट पळयल्लो आसता. ओरिजिनल डॉक्युमेंटा प्रमाणेच जर ती झेरॉक्स कॉपी आसा तर पेज वायज तो तेजेर आपलो स्टॅम्प मारून नोटरायज करता. आतां हांगा जर कोणें कितें जगलरी केल्या, कितें फोर्जरी केल्या आनी जो ओरिजिनल डॉक्युमेंट आसा त्या ओरिजिनल डॉक्युमेंटाच्या परस थंय कितें तरी झेरॉक्स कॉपीर
कितें तरी फेरफार जाल्या, समजा एरिया 600 आसा ती 6000 दाखयल्या, किंवा सर्वे नंबर 10/4 आसा तो 10/14 केला, आनी तशें जर नोटरीन पळय नासतना तो सर्टिफाय केलो, सर्टिफायड टू बी ट्रू कॉपी, तर नोटरीचेर एक्शन जावं येता. पण नोटरी हेतून सामीलूच आसतलो अशें ना, केन्ना केन्ना ओवरसायटूय जावं येता आनी तशें डॉक्युमेंट सर्टिफायड टू बी ट्रू कॉपी म्हणून इश्यूय जावं येता. म्हणून कोण ह्या लँड स्कॅमान खरो जबाबदार आसा ताची चवकशी जावंक जाय. फक्त वकील जेणी हे सेल डीड केले वा नोटरी जेणी एफिडेविटां वा ज्यो आदले सेल डीड आशिल्ले वा डॉक्युमेंट्स आसले ते सर्टिफायड टू बी ट्रू कॉपी म्हणून नोटरायज करून इश्यू केले, तितलेच हितून इनवॉल्व आसतले अशें ना. आनीक खूब गजाली आसात आनी आनीक खूब गव्हर्मेंट ऑथॉरिटीज आहा जेंचे हितून इनवॉल्वमेंट आसूं शकता. ते आतां कोण फुडले ते दुसऱ्या व्हिडिओन हांव तुमकां सांगता.